तर भावांनो बहिणींनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सरस्वती माने. तर हे बघा, आपण ह्या गाय बनवलेत. गायला पेन ठेवले. यात ही गाय आहे, ह्या 2 गवळण आहेत बसलेत. परत ही केंड आहे आणि ही कणिक आहे. ह्याच्यात आपण हे भरून ठेवलं आहे. ही कणगीतलं दाणं काढायला गवळण उभारले. ही सूप आहे. ही विहीर आहे. गवळण पाणी शेंदायला लागली. हे जातं दळायला लागली. परत ही खलबत्ता, हे पाण्याचं हे काय म्हणतात त्याला, कळशी, ते छोटा तांब्या, हे पातेलं, ते तवा, चूल, गवळण तिथं बसली. आणि एक गवळण आहे ती शेतात आली गवत काढायला. आणि ही ह्या 2 गवळणी आहेत त्या चटणी काढायला लागलेत. आणि ही म्हातारा आहे, तो हा म्हातारा दिसतो, हा डोंगर चढायला लागले. आणि हे बघा आपले 5 पांडव. आणि कसे वाटतात आपले पाडव्याचे 5 पांडव. आणि हे बघा आपलं दूध उतू घालायचं चालू आहे. आणि आम्ही अशा पद्धतीनं करतो. तुम्ही कसं करता कमेंटमध्ये सांगा. बाय. तुम्ही बघू शकता, हे बघा आपलं दूध आता ओतू जात आहे 2च मिनटात. जाळ पण वाऱ्यानं भरपूर लागला याला. याच्यात साखर, तांदूळ टाकायचा, भात शिजवायचा आणि हाच नैवेद्य गवळणींना दाखवायचा 5 पांडवांना. आमच्या इकडं शुभ मानलं जातं पंढरपूरकडे दूध ओतू गेल्यावर. आता आपण बघू शकता लाईव्हमध्ये कसं आहे काय. दूध काढून झालं आहे आपलं. कॅन्ड भरलेलं आहे. गाय बसलेत. आता गाय सोडायच्या. दुधाकडे ध्यान ठेवूया आपण. किती वेळ लागतो याला. सरळ आहे, वाकडं तिकडं अजिबात ठेवलेलं नाही. फायनली आपलं दूध ओतू जात आहे. हे पहा.